नमस्कार, मी सुरेश चव्हाणके आणि तुम्ही पाहत आहात बिंदास बोल. आता मराठीमध्ये सुद्धा. शनी शिंगणापूर देवस्थान हिंदूंचं, पैसा हिंदूंचा, डोनेशन हिंदूंचं, पण कामाला ठेवल्या जातात मुसलमान. या मुद्द्यावर आता आक्रमकतेने हिंदू समाज पुढे आलेला आहे आणि यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे. माझ्या शेजारी या चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवतो की कसं ज्या चित्रात तुम्ही पाहताय शनिदेवाचं चित्र आहे. या चबुतऱ्यावर, या चौऱ्यावर जिथं शनिदेवाची मूर्ती ठेवलेली आहे त्याची शुद्धता, शुचिता, पवित्रता इतकी महत्वाची आहे का आंघोळ करून ओल्या कपड्यांनी या ठिकाणी आम्ही जायचो. परंतु पैसे कमवायच्या मागे लागलेल्या लोकांनी त्याचं जे नियम आहे ते शिथिल केले आणि आता तर त्याच्या पुढे जाऊन संस्थांनी त्या ठिकाणी शेकडो मुसलमानांना शनी शिंगणापूर देवस्थान पहा, हे चित्र दाखवा. त्या ठिकाणी देवाच्या शेजारी हे मुसलमान आहे, अनेक जण टोप्या घालून आहे आणि त्याची पवित्रतेचं काय, जुम्मे के जुम्मा नहाने वाले हे आंघोळ तरी केलेली आहे का? या लोकांची धार्मिक त्यांनी काय मांस मछली खाऊन आले, कसे आले? शनी किती भयंकर देव आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याचे सगळे त्या संस्थांनी, त्या ट्रस्टींनी किंवा सगळ्या मॅनेजमेंटनी याचा बट्ट्याबोळ केलेला आणि याच्या विरुद्ध नगर जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आक्रोश आहे. मागच्या काही वर्षांमध्ये शनी शिंगणापूर आता खूप पॉप्युलर झालं आणि देश विदेशातून त्या ठिकाणी लाखो लोक येतात. शिर्डी जवळ असल्यामुळे येतात, आता हायवे वगैरे झाल्यामुळे येतात आणि अशा सगळ्या लोकांना हा मोठा धक्का लागलेला आहे आणि याच्या विरुद्ध आवाज उठवले जात आहे. आमच्या बरोबर यासाठी माहिती देण्यासाठी दोन लोकांना मी स्क्रीनवर निमंत्रित करतो. सुनील घनवटजी आमच्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेश शेटे हे त्याच गावचे शनी शिंगणापूरचे आहे. मी दोघांना निमंत्रित करतो स्क्रीनवर का त्यांचं काय म्हणणं आहे. मी आधी ऋषिकेश कडनं एकदा समजून घेतो का स्थानिक काय स्थिती आहे. सुनीलजी तुमचं पण स्वागत आहे. आधी जरा ऋषिकेश. घटनेचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध केला. याआधी देखील शनी शिंगणापूरच्या चौतऱ्यावर 114 मुस्लिम लोक शनी शिंगणापूरच्या देवस्थाननी कामावर घेतलेले आहेत. हे लोक दिवसभर शनी मंदिराच्या चौतऱ्यावरती थांबायचे, येताना गोमांस खाऊन यायचे, कारण की हे लोक 100% नॉनव्हेज खाणारे लोक असतात. हे येताना मांस खाऊन आपल्या शनी मूर्तीला, त्या शिलेला हात लावायचे, चौतऱ्यावर चढायचे. दिवसभर भाविकांनी मनोभावे वाहिलेलं जे तेल आहे ते तेल सुद्धा हे मुस्लिम लोक या ठिकाणी चौतऱ्यावर व्हायचे. आम्ही याच्या आधी आंदोलन केल्याच्या नंतर चौतऱ्यावरचे ते लोक बाजूला सारले गेले. परंतु काही दिवसापूर्वी शनी मंदिराच्या चौतऱ्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू होतं आणि हे सुशोभीकरणाचं काम एका मुस्लिम कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यांच्याकडून हे काम करण्यात आलं. म्हणजे फक्त लोकच कामाला ठेवले जात नाही तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मुसलमान. हिंदू बहुसंख्याक क्षेत्र आहे शनी शिंगणापूर, पण लोकही कामाला मुसलमान ठेवले जातात आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मुसलमान. म्हणजे सगळा पैसा जो शनी देवाचा द्यायचा आहे तो मुसलमानांना द्यायचा, असंच ठरवलेलं दिसतंय मॅनेजमेंटने. ऋषिकेश बरोबर आहे, कारण की बालाजी देवस्थानने 14 मुस्लिम कर्मचारी काढले. हा पूर्ण भारतामध्ये झालं की बालाजी देवस्थानने मुस्लिम लोक काढले, परंतु इतक्या मोठ्या देवस्थानमध्ये फक्त 14 लोक मुस्लिम होते. तर आमच्या एकदम छोट्याशा शनी शिंगणापूरचं देवस्थान बालाजी देवस्थानच्या मानाने खूप छोट आहे, परंतु इथे 114 लोक आहेत. म्हणजे किती वाईट आहे. हे मस्जिदीचं ठिकाण आहे का शनी मंदिराचं ठिकाण आहे, या विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. मस्जिदीमध्ये सुद्धा 114 लोक कामाला नसतात, तिथेही इतके पैसे वधळले जात नाही. सुनील घनवटांकडे चालतो. सुनीलजी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही या मुद्द्याला उचललंय आणि या मुद्द्यावर अभियान चालवताय. हो सुरेशजी, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की हिंदूंच्या देवस्थानामध्ये मुसलमानांचं काय काम. काही ठिकाणी या ठिकाणी कर्मचारी म्हणून घेतलं जातं, त्यांना एंट्री दिली जाते, परंतु शनी शिंगणापूरच्या मंदिर विश्वस्तांनी कहर केला की ती शनिदेवाची जी पवित्र शिळा आहे त्या शिळेवरती तेलाचा अभिषेक करण्यासाठी असेल किंवा त्या ठिकाणचं ग्रिलचं काम करण्यासाठी असेल, स्वच्छतेसाठी असेल, याच्यावरती गोमांस खाणारे, मांसाहार करणारे, 8 दिवसातून एकदा आंघोळ करतात की नाही अशा मंडळींना नेऊन बसवलं. आणि ज्यावेळेस ऋषिकेश शेटेंसारख्या हिंदुत्वनिष्ठांनी हा विषय उचलला त्यानंतर त्यांना जाग आली आणि मग या गोष्टींची सारवासारव केली की एका दानदात्याने आम्हाला पैसे दिले
आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं त्यांच्या तरवी ते लोक ठेवण्यात आलेले. मग तुम्ही काय झोपा काढत होता का? आज मुसलमान कर्मचारी मुळातच या देवस्थानामध्ये कशासाठी, हा पहिला मूलभूत प्रश्न आहे. दुसरा भाग, अगदी चौथऱ्यापर्यंत पूजा अर्चा करण्याचं ठिकाण आहे, जिथं सुचिरभूतता पाळली जाते, पावित्र्य जपलं जातं, स्वच्छता असते, अशा ठिकाणी यांचं काय काम आहे? आणि या सगळ्या गोष्टींचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी, हिंदू जनजागृती समितीने तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. संबंधित सर्व लोकांना आपण निवेदन दिल्यानंतर यांना जाग आली आणि त्यांनी या मंदिराच्या मूर्तीच्या शिळेच्या परिसरात त्यांना बाजूला ढकललेलं आहे, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकलेलं आहे. परंतु आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशच्या मंदिरामध्ये, बालाजीच्या मंदिरात चंद्राबाबू नायडू यांनी एक निर्णय घेतला, खरं तर हिंदुत्वनिष्ठ नाहीत ते, परंतु असं असताना सुद्धा आल्यानंतर तिथल्या सगळ्या ईसाई ख्रिश्चन कर्मचाऱ्यांना सरकारच्या दुसऱ्या विभागात टाकलं. सुद्धा तिरुपती बालाजीच्या मुद्द्याला सुद्धा सुदर्शननीच उचललं होतं आणि त्या मुद्द्याला आपण इतक्या मोठ्या प्रमाणात उचललं. मी स्वतः तेलुगू भाषेमध्ये व्हिडिओ बनवला होता जो ट्रिलियन्स मध्ये तिथं चालला आणि त्या सरकारने संवेदना दाखवली आणि ताबडतोब कारवाई केली. चंद्रबाबू नायडू सारखा सेक्युलर माणूस सुद्धा आता जागा झालाय की आंध्र प्रदेशचं काय होत आहे त्याच्या लक्षात आलं का तिरुपती देवस्थान आता हायजॅक झालंय. अनेक पुजाऱ्यांमध्ये सुद्धा तिथं ख्रिश्चनिटीचं इन्फिल्ट्रेशन करण्यात आलं, अनेक दुकानांमध्ये तिथं क्रॉस विकला जात होता. आता नायडूचे नायडू लोकच जेव्हा ख्रिश्चन व्हायला लागले त्यावेळी चंद्रबाबू नायडू जागा झाला. महाराष्ट्र तर हिंदुत्ववादी सरकार आहे, एक उपमुख्यमंत्री सेक्युलर सोडला तर उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री तर हिंदुवादी आहे. अशा वेळी त्यांनी या मुद्द्यावर काय स्टँड घेतली? सर्वात महत्वाचं, याच्या आधी देखील या मुस्लिम लोकांनी मुद्दाम होऊन आपले मंदिर बाटायचे म्हणून या मंदिरामध्ये 2 वेळा गोमांस आढळलेला आहे. परंतु तिथील जे शंकर गडाख हे उबाठाचे मंत्री आहेत आणि ते मंत्री असताना त्या ठिकाणी गोमांस आढळल्यामुळं त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला की या मुस्लिम लोकांनी मुद्दाम होऊन शनी मंदिराच्या परिसरामध्ये 2 वेळा गोमांस ठेवलं होतं. परंतु त्यांचं जे हे आहे ते दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला हे लोक आता जे आपल्याला चित्र दिसत आहे, या वेळेला मुस्लिम लोक चौथऱ्यावरती गेल्यानंतर आम्ही पंचामृत शिडकून त्या शनी मंदिर व शनीशिला ही पुन्हा पवित्र केली, कारण की या ठिकाणी मुस्लिम गेले होते म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि याच स्वरूपात यांचे भ्रष्टाचार इतके मोठे आहेत की जे शनिदेवाला मानतच नाही असेच कर्मचारी, असेच विश्वस्त मंडळ ज्या शनी चौथऱ्यावर जाण्यासाठी आपल्याला पहिले ओल्या वस्त्राने शनी मंदिराकडे किंवा शनी मूर्ती जवळ जावं लागत असेल. आपल्या सर्वांना माहित आहे. सुदर्शन न्यूजचे सर्वे आपण देखील या ठिकाणी चव्हाणके साहेब आपण सुद्धा फर्स्ट टाइम आले त्यावेळेस ओल्या वस्त्राने या ठिकाणी गेला होता. परंतु आजकाल मुस्लिम लोक सायकलवर शनी शिंगणापूरला जायचो आणि सायकलवर आम्ही शनी शिंगणापूरला जायचो, त्या ठिकाणी ओल्या वस्त्राने आधी स्नान करून मग तिथं येऊन मग त्या ठिकाणी तिथं जाणं शक्य होतं. तेल व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ओल्या वस्त्राने जाता यायचं. पण आता तसं नाहीये. आता दुकान मांडलंय, शटर उघडं केलंय आणि त्याच्या जो येईल त्याला बस गर्दी पाहिजे, पैसा चढवला पाहिजे. हे जे चाललेलं आहे हे चुकीचं आहे आणि याचा विरोध आम्ही करतो. आणि या विरोधात मला आता माहिती मिळाली की मोठा भ्रष्टाचार आहे, तिथून लवकर बाहेर येतोय, त्याचा मी एक वेगळा एपिसोड करील. पण हे चालू आहे जे आपण पाहतात ही शुद्धी आहे. जिहादी त्या ठिकाणी जाऊन या मंदिरात देवाजवळ आमच्या पोहोचले म्हणून स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी दूध आणि गंगाजल चढवून त्याची शुद्धी केल्याचा व्हिडिओ आपण पाहत आहे. बाळासाहेब महाराज खरात यांनी आमच्या हिंदी चॅनलवर जी प्रतिक्रिया दिली ती पण मी दाखवू इच्छितो, कारण वारकरी सुद्धा या विषयाच्या विरोधात आहे. हा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ. बाळासाहेब महाराज खरात. एक बहुत क्षेत्र शिंगणापुर, इस जगह पे भगवान शनिदेव का आवाज येत नाही, बहुत अच्छा सा स्थान है. महाराष्ट्र में का पूरे देश का श्रद्धा स्थान है. और उस देवस्थान से एक बातमी आ गई और वो बातमी देख के बहुत दुख हुआ, क्योंकि कोई मस्जिद में हिंदू कर्मचारी नहीं है. तो मेरे को ऐसा लगा कि शिंगणापुर देवस्थान के क्या सर में पानी हुआ कि क्या, ये मेरे को पता नहीं चल पा रहा है. हर
कोई मस्जिद में हिंदू कर्मचारी नहीं है तो मुस्लिम कर्मचारी सिंगापुर देवस्थान ने क्यों लिया है, ये प्रश्न मेरे को आ रहा है। और इसमें क्या होगा इन लोगों को क्या पता नहीं चल पा रहा है। मैं समस्त हिंदू सुनील जी, वारकरी संप्रदायाने सुद्धा विरोध केलेला आहे। माझ्याकडे तर अजूनही खूप प्रतिक्रिया आहे, परंतु छोट्याशा वेळेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा असल्यामुळे मी वारकरी संप्रदायाची दाखवली। सनातन अन्य जे लोक आहे, साधू संतांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहे, भास्करगिरी महाराजांच्याकडनं पण या विषयाची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी पण बाईट दिलेली आहे आणि आसपासच्या सगळ्या हिंदुवादी संघटनांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे। सुनील जी, अगदी म्हणजे या गोष्टीसाठी स्थानीय ग्रामस्थ, भक्त, शनी भक्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना, ऋषिकेश सेटेन सारखे प्रखर मंडळी या सगळ्या गोष्टींना विरोध करतायत। आणि आता तर आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये जोपर्यंत एक ना एक मुस्लिम कर्मचारी तिथला काढून टाकत नाहीत तोपर्यंत आंदोलन छेडणार आहोत आणि येत्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण राज्यात हे आंदोलन होणार आहे। आणि यासाठी मी सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की याबाबत आपण सगळ्यांनी जागरूक राहूयात। फक्त त्या दिवशीचा प्रसंग नव्हे तर कायमस्वरूपी त्यांना हटवण्यात आलं पाहिजे आणि जे जे ट्रस्टी दोषी आहेत, जे लोक दोषी आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांवरती कठोरातली कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। कारण हिंदूंच्या मंदिराचा पावित्र्य भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी असं आमचं आवाहन या ठिकाणी आहे। सुनील जी, मला खूप वाईट वाटलं का आम्ही इकडे उत्तर भारतामध्ये आता हिमाचल प्रदेशमध्ये याच प्रकारचा आदेश तिथल्या काँग्रेस सरकारने काढला। आम्ही एक आरोळी दिली, सरकारला तिथला निर्णय थांबावा लागला। तिथं तर आदेश निघाला होता, पेपरला जाहिरात निघालेली होती चित्तपूर्णा देवीच्या ठिकाणी, परंतु सुदर्शनने एक रात्री 8 वाजता बिंदास बोल केला, रात्री 9:30 वाजता त्याच्यावर इथं ब्रेक लागला। आपल्या महाराष्ट्रात असं होतंय, शिवबाच्या महाराष्ट्रात हे होतंय, याचं दुःख आहे। मी ऋषिकेशला प्रश्न विचारतो शेवटचा, ऋषिकेश आता पुढे काय, तुम्ही या विषयात पुढे काय करणार आणि ग्रामस्थ म्हणून काय? या 8 दिवसामध्ये समस्त हिंदू बांधवांकडून समस्त हिंदू बांधवांच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं मंदिर बंद आंदोलन, पूर्ण मूर्तीला घेरावा घालणार आहोत आणि जोपर्यंत हे लोक कामावरून काढण्याचा शनी शिंगणापूर देवस्थान निर्णय घेत नाही तोपर्यंत पूर्ण मंदिराला, पूर्ण मूर्तीला घेरावा घालणार आहोत समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं। या निर्णय घेणाऱ्याच्या घराला पण घेराव घातला पाहिजे तुम्ही, ज्यांनी कोणी हे केलं असेल। नाही, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पहिला शनी मंदिराला घेरावा घालणार, मंदिराचं दर्शन बंद करणार आणि याच्या नंतरही जर नाही घेतला तर ज्यांनी हा निर्णय घेतला, जे शनी शिंगणापूरचं काम सर्व बघतात त्यांच्या मला वाटतं थोडी दुरुस्ती करा तुम्ही। दुरुस्ती अशी करा की घेराव हा मुसलमानांना त्या मंदिर एरियामध्ये येऊ देणार नाही यासाठी घाला, भक्तांना येऊ द्या, कारण भक्त तर बिचारे देशभरातून येत आहे, त्यामुळे तुमचा घेराव हा त्या ठिकाणी मुसलमानांना त्याच्यावर चढू देणार नाही, त्या कॅम्पसमध्ये येऊ देणार नाही यासाठी असावा। तुम्ही जुडले आणि आपली प्रतिक्रिया दिली, दोघांचे खूप खूप धन्यवाद। आता आम्ही दर्शकांना अपील करतो का तुम्ही सुदर्शन मराठीला सबस्क्राईब करा। सुदर्शन मराठीवरही आता हिंदी प्रमाणे आम्ही बिंदास बोल घेऊन येतोय। लवकरच या चॅनलवर जास्त कंटेंटही उपलब्ध राहणार आहे। त्या आमचे इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, एक्स असेल, अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवरही सुदर्शन बरोबर तुम्ही सगळे एकत्र या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्नाला पूर्ण करण्याच्या सुदर्शनच्या संकल्पाला साथ द्या। जय शिवराय।